शेवटी आपण घरी पोहोचलेलो आहोत. नांदेडमध्ये आलेल्या महाराजांचं दर्शन झालं आपलं. आता सकाळी आपण इथं आलोय, आपल्याला यापुढे समोर जायचंय. आता आपण नांदेडमध्ये हुजूर साहेब नांदेड बघा रेल्वे स्टेशन आपल्या इथं साईडलाच आपली देगलूर जाण्याची बस रेडी होती. आपल्याला इथून वजरला जायचं आहे. 2 तासाचा प्रवास झटकन संपणार आहे, आपल्याला माहिती. घरी आलेल्या आईने आपलं स्वागत गुलाबांच्या फुलांनी केलं. वा, आपण बघून ना आश्चर्य झालो. आतमध्ये आपली माय मस्की पेपर वाचत बसली होती आणि पप्पा शाळेला गेले होते. म्हणले चला पप्पा नंतर भेटता येते, आधी आपण फ्रेश वगैरे होऊ. चांगला मस्त फ्रेश झालो आणि घरामध्ये वातावरण एकदम मस्त होतं बघा. घरी आलो म्हणजे काय काम आहे, फक्त निवांत पडून आहे. आता आतमध्ये गोंधळ सुरू होता किचनमध्ये. म्हणलं बघूत काय, तर आई मस्तपैकी धपाटे बनत होती, ते बघा कद्दूचे. म्हणलं आपण थोडी बहुत मदत करू, म्हणून घेतले कद्दू खिसण्यासाठी. आईने साईडला मस्तपैकी डाळ भात बनवून घेतली होती. आता बरं ती धपाट्याची बघा. तोपर्यंत आपला ऊस खायचा आहे. दुपारी ठरवलं होतं दही आणि गरमागरम धपाटे. आहा, मेन्यू आपला 1 नंबर होता. जोरात घेतला, हांडलं दाबून आणि म्हणलं झोपायचं आहे. म्हणलं डाळ भात धपाटे दही झोप वगैरे घेऊन ना दुपारी मस्तपैकी ऊस घेतलं बघा. घरासमोरच ऊस आपल्या, कुठं बाहेर जायचं नाही काय नाही. म्हणलं भारी. आणि इकडं साईडला मस्तपैकी तुरीची शेंगा उकड्या ठेवलेली होती. म्हणलं त्याच्यावर दणका मारायचा. आता दणके मारायचे. 4 दिवस आहेत सुखाचे, आपण एन्जॉय करूया. उद्या भेटतो तुम्हाला मी. बाय.